नातू 40 वर्षाचा झाला, मोठ्या मुलाचा मुलगा, आणि खूप खूप पुढे गेला. आणि मग एवढा मोठा तू झाला, तिकडे जाऊन चांगलं नाव कमावलं. आणि आणि आता तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि अजून मोठा हो. कविराज, वाढदिवस तुमचा आला, मेसेज मला मिळाला, बनवा एक छानसा व्हिडिओ. वा, मग काय, चक्र सुरू झाली माझ्या डोक्यात. एक आठवणी जागृत झाल्या. पहिल्यांदा आठवलं छोटूसं बाळ आईच्या मांडीवर झोपलेलं, आणि गदा 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 मांडी हलवणारी आई, आजीची झोपमोड होऊ नये ही काळजी घेणारी आई. मग काय, बाळ मोठं झालं, पहिला वाढदिवस आला. पहिल्या वाढदिवसाला माऊचा भुऱ्या मला भेटला. तोच आज आलाय 40शीला. कैवल्य शब्द उच्चारताच शांती मिळते मनाला. तुझी चालली घोडदौड प्रगतीपथावर, पूजा अन रमाच्या बरोबर. अंजू अन भूषणच्या मायेच्या छत्राखाली फुलतंय तुझं कर्तृत्व, कारण तू जाणलेस आशीर्वादाचं महत्त्व. तुझी अशीच सतत प्रगती होत राहो, मिळो सर्वांचा आशीर्वाद, नेहमी सुखसमृद्धी वाढती राहो, हीच आमची शुभेच्छा मनापासून आमच्या सर्व शिंपी कुटुंबियांची तुला सदा सर्वदा. सुखी राहा बाळा. हॅपी बर्थडे कैवल्य. हाय कवी, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. कवी म्हटलं की मला तो वर्ल्ड कपच्या मॅचेस, फायनल मॅच वगैरे बघून 12वीच्या परीक्षेला जाणारा कवी आठवतो. आणि रामखोराला तेव्हा जास्त अभ्यास केला असता तर पहिला आला असता, असं मी अजूनही म्हणतो. एनिवे, आमच्या दादांनाच काय, अख्ख्या जगाच्या सगळ्या दादांना तू काय दादा कसं काय असं म्हणत असतील. एन्जॉय युअर डे बेटा. हाय कवेंदू, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कवी. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू डिअर कव्या एच. हॅपी बर्थडे टू यू. हाय कवी. 40 वर्षाचा घोडा झालास तू. आई देवा, एक आठवण सांगायची. आपल्या 12वीचा रिझल्ट लागा, आईला काय थ्रिल्ड होतो आम्ही सगळे. आणि आम्ही इतके मिरवत होतो, म्हणजे कवीनी यश मिळवलं होतं आणि आम्हीच भाव खात होतो खरं सांगायचं तर. त्याचा तिकडे नव्या मुंबईला आम्ही जाऊन ते सत्कार वगैरे ते होता त्या दिवशी. इतका आम्हाला आनंद होत होता माहिती आहे सगळे. ते एक. आणि दुसरं म्हणजे विजेटीआयला कॉलेजमध्ये परीक्षा असो का काय असो, हा पठ्यात त्या कुठल्या कॉम्प्युटर गेम्स त्याच्यात पण जाऊन बक्षिसं मिळवून द्यायचा. तो जरा पहिल्यासनं थोडा तू क्रॅकच आहे सा कव्या, काही म्हण. कव्या, 40 वर्षाचा झालास तू आता. वा 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 वा, खूप नाव कमावलंस. आनंद आहे, आनंद आहे. अरे, तू लहान होता तेव्हा जाम घाबरायचा मला. एकदा काय झालं, तुझा फोटो ह्याच्या कॅलेंडरमध्ये छापायचा होता, तर तुला शेतकरी बनवायचा होता. तर आईने फेटा बांधून तुला तयार केलं. तुझे डोळे आले होते तरी तुला मी सिलेक्ट केला. आणि नंतर मग शेतीचं धान्य आणलं होतं बांधणून, कणसं. ती कणसं तुझ्या हातात दिली तर त्याच्यात होत्या मुंग्या. पण मला घाबरून तू काय रडला नाही. आणि नंतर मग फोटोग्राफी झाल्यावर प्या करायला लागलास. अशी मजा होती त्यावेळेची. हां, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच मोठा हो, आणखी नाव कमाव. ऑल द बेस्ट. हॅलो कवी, वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. तुझी एक लहानपणीची मी तुला आठवण सांगते. तू साधारण 5-6 वर्षाचा असशील किंवा 4-5, नीट आठवत नाही. पण तेव्हा टी व्हीवर एक ॲड लागायची, व्हिडिओकॉन वॉशिंग मशीनची.
व्हिडिओकॉन वॉशिंग मशीनची ॲड लागली की शेवटी ती म्हणायची व्हिडिओकॉन वॉशिंग मशीन रेडी फॉर द शो. आणि दररोज प्रश्न विचारायचा, रेडी फॉर द शो म्हणजे काय आत्या, किंवा दुसरं कोणी असेल तर कोणाला दुसऱ्याला पण विचारायचा रेडी फॉर द शो. हाय कवी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Kavi. Happy birthday to you. Yay! 40 big O. 4-0. Nice. So, wishing you a very, very happy birthday, Kavi. We got spoons which are older than you are right now. आपण सगळं आता बसून सगळं इकडे माझीच्या घरी न्यू इयरला बसून रात्रभर दारू पित होतो आणि 40 लागली राजा आपल्याला. Very looking forward to seeing you in India very, very soon. Yes. And enjoying that moment again in time. But yeah, See, we've got the spoon which we remember you always use. that is older than you are. And see, can you see it? The one with the hole. Bokwala. This always reminds us, whenever we see it in the tray, reminds us of you, that you've been a good son, a good father, an exceptionally good friend, a good nephew, a good brother-in-law, kaka. So enjoy your day and we look forward to seeing you very soon and all the very best. सगळ्या ज्या काही घडामोडी हे होत आहेत. So wishing you all the very best. And lots of love. Lots of love. Happy birthday आणि 27 हो. की तू आता 40 वर्षाचा झाला, माझ्यापेक्षा 20 वर्ष का 24 वर्ष लहान आहेस, आणि मी तुला 12वी झाल्यानंतर एक पॅन्ट दिलेली ती तुला फार आवडायची. आता तू 40 वर्षाचा झालेला आहेस, तर तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कवी, आज तू माझ्या लग्नात 5 वर्षाचा होता, आज नाही करता तू 40 वर्षाचा झाला आणि तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. एवढंच बोल द्या. हाय कवी, Happy birthday to you. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. छान छान मस्त. आम्हाला अगदी तुझ्याबद्दल स्पेशल बोलायची संधी दिलेली आहे, त्यामुळे आता तुझं भरभरून कौतुक करणार आहे आणि जसं जमेल तसं फक्त. पण मी एकच अगदी सांगेन की माझं लग्न ठरलं तेव्हा तुझा दुसरा बड्डे आपण साजरा केला होता. म्हणजे आमच्या लग्नात तू 2 वर्षाचा होता आणि आता मी तुला 40व्या बड्डेला विश करते. त्याचा मला खूप आनंद होतोय. तसेच छान आपण सर्वजण असेच हेल्दी राहूया आणि पुढे पुढे असं छान वाटचाल करत राहूया. तुझं सगळ्या बाबतीत तुझं कौतुक करायचं, म्हणजे अगदी लहानपणापासून मी मार्क करत आलेली आहे की तू ज्या गोष्टीत हात घालशील ना त्याच्यात तू नेहमी अव्वल, त्याच्यात तू बेस्ट, नंबर 1 पोझिशनच मिळवायचा. त्यामुळे म्हणजे अक्षरशः कॅरम खेळणं असो, तू बुद्धिबळ खेळणं असो, का तुझं ह्याच्यात कराटे तू विनू काकाकडून इन्स्पायर होऊन कराटे शिकला, कराटेमध्ये तू ब्लॅक बेल्ट मिळवला. त्याच्यानंतर तू क्रिकेट छान खेळायचा, तू पत्त्याचे डाव पण असे खेळायचा की बरोबर तू डाव कसा जिंकायचा कळायचा तुला. आणि अजून दुसरं म्हणशील तर तू मोबाईल, आपले व्हिडिओ गेम तेव्हा होते, मोबाईल नव्हते, व्हिडिओ गेमवर तू एवढे पटापट तुझे हात चालायचे की आम्ही आश्चर्य वाटायचो. कॉम्प्युटर खेळायला तू आपल्या घरी यायचं तेव्हा ते पटापट त्याच्यावर पण एवढा शिकला आणि त्याच्यात पण ते काहीतरी केल्यावर असं ते काहीतरी गोल यायचं आणि नंबर 1 असं गोल्ड यायचं असं काहीतरी म्हणायचं. तर तेव्हा मी म्हणायचे कवीना जे करतो त्याच्यात कवी नंबर 1 पोझिशन मिळवतो. तसंच तू पुढे पुढे आलास आणि 12वीत सुद्धा तू बोर्डात हे आलास आणि सर्वांचं आपल्या घराचं तुझं नाव उज्ज्वल केलंस. पुढे तू शिकत शिकत तुझं इंजिनिअरिंग करून तू MS करायला आपला ह्याच्यात USA जाऊन, म्हणजे तू तिकडे छान शिक्षण पूर्ण करून इंटेलमध्ये जॉब आता करत करत आज ह्या एवढ्या मोठ्या प्रिन्सिपल इंजिनियर ह्या पोस्टवर तू आलेला आहेस की जी खरोखर खूप मानाची आहे ती पोस्ट. त्याबद्दल आम्ही तुझं अभिनंदनही करतो आणि त्याचा आम्हाला खूप गर्व आहे. रिअली वी आर व्हेरी मच प्राऊड ऑफ इट. आणि त्याबद्दल तुझ्या चेहऱ्यावर कधीच गर्व दिसला नाही ह्याचं अजून विशेष कौतुक. आणि हे सगळं करता करता लहानपणापासून तुला ज्यांनी स्फूर्ती दिली किंवा तुला ज्यांनी साथ देत आलं, तुला ज्यांचं बॅकिंग मिळालं, तुझे आई बाबा त्यांचं स्पेशल अभिनंदन.
आणि त्यांच्याच बरोबर त्यांची साथ तर तुला मिळतेच आहे, त्याचबरोबर आता पूजा आणि छोटी रमा यांचीही तुला साथ अशीच मिळत जाते. त्यांचंही पुढचं सगळं आयुष्य उज्ज्वल होत राहो यासाठी तुम्हा सर्वांना आमच्याकडून म्हणजे मी, विनू काका, प्रणव, मानसी, प्राची, वरदा आणि सुमित आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. परत एकदा तुला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, Kavi. Turning 40 means that you have reached a midpoint in life, so your work is only half done. Be ready for the remaining half of work to be done. All the best. हाय कवी, हॅपी बर्थडे. लहान असलेला कवी मला जास्त काही आठवत नाही, मी खरंच सांगते. पण माझ्या आठवणी म्हणजे मोठा झालेला कवी. 2017 मध्ये जेव्हा मी युएसला गेले होते तेव्हा कवीनी, पूजानी मला इतकं छान वेलकम केलं त्यांच्या घरामध्ये. आम्ही राहिलो एकत्र, त्यांनी मला फिरवलं, त्यांनी माझी सगळी हौस पूर्ण केली. मला जे जे आवडेल तिथे खायला नेलं. वी वेंट टू डिमसम, वी हॅड द मोस्ट फॅन्टॅस्टिक 31st ची पार्टी. त्याचे सगळे मित्र पण इतके छान होते आणि दॅट इज द मेमरी आय विल नेव्हर फॉरगेट ऑफ दॅट ट्रिप, दॅट न्यू इयर्स इव्ह दॅट आय स्पेंट विथ कवी अँड पूजा. सो हॅपी बर्थडे कवी, चिअर्स टू युअर 40th. अरे कव्या, अरे हॅपी बर्थडे. अरे काय करणार, 40 आली की हे सगळं करावं लागतं यार. फिटनेस बिटनेसवर लक्ष द्यावं लागतं, नाहीतर ना लय भारी होतं. बर तू काय म्हणतोस, हे 40 वालं जास्त मजा येते का आठवतं आपलं 30 वर्ष मागे ती बंगले, पूर्ती बंगल्यावरती आठवते आपली ट्रेन, फास्ट ट्रेन, तू, मी, आदित, पार्थ, काय मजा यायची ना. काय वाटतं मस्त 40 का ते 10 वालं बालपण ज्याच्यात खूप खूप मजा करायचं आणि तू होतास तर अजून धमाल यायची. आय होप दिस 40 गिव्स यू दॅट सेम हॅपीनेस अँड दॅट सेम प्लेजर जे आपल्याला आपल्या त्या बालपणात मिळायचं. 40 आली आहे, बालपण विसरू नकोस. हॅपी बर्थडे वन्स अगेन, एन्जॉय, बाय. ढाकी चिकी ढाकी चिकी ढाकी चिकी ढाकी चिकी ठा गोगो 40th बर्थडे है, एंजॉय कर. कमीने जल्दी आ वापस, बल्ला और रैबिट के साथ बैठेंगे फिर. एंजॉय, मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे. Hey everyone, if you don't know me, my name is Sai and I am Kavi's annoying sister, or rather his cousin, but he always introduces me as sister because that's what we've done. We've been or known each other for the last 40 years. He's only about 8 months younger than me, and I have never ever let him forget it, ever. And we had a beautiful childhood together. We used to do literally everything together. We were like twins. People used to call us twins all the time because we used to go everywhere together, from school to cycling together. He actually taught me how to bike, so thank you for doing that, and it's a life skill that I learned from you. We did so many things together. It's hard to count now of how many things we did, annoying things to each other, calling each other nicknames. I think I'm the only one who calls him Kautya all his life. No one else called him that, I don't think. And
हॅलो कविदादा. लहानपणी आई मला तुझ्या अभ्यासाबद्दल खूप काय काय सांगायची आणि मला नेहमीच वाटायचं की मी एवढा अभ्यास कसा करू शकेन. पण तू जेव्हा मला भेटायचास तेव्हा तू असं कधीच वाटू दिलं नाही की आम्ही तुझ्यापेक्षा कमी हुशार आहोत आणि तू नेहमीच आमच्याबरोबर खूप छान टाइम स्पेंड केला आणि तुझ्याबरोबरच्या खूप छान छान मेमरीज आहेत आणि आता तू इंडियाला परत येणार आहे तर आपण अजून मेमरीज क्रिएट करू. सो लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू आणि हॅपी 48th बर्थडे. हॅपी बर्थडे कवी. द ॲडव्हेंचर्स दॅट वी हॅड, आपण लहान असल्यापासून तू, मी, पार्थ, ते सगळे सांगत बसलो तर आपल्याला दिवस कमी पडतील. पण एस्पेशली तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास आणि आपण दादरला एकत्र राहिलो आहे तेव्हाचे एवढे किस्से आहेत आणि एवढ्या आठवणी आहेत आणि इट हॅज बीन ऑलमोस्ट 20 years आणि मोस्ट ऑफ दोज मेमरीज आर फ्रेश इन आवर माइंड्स और माय माइंड ॲज इफ दे हॅपन्ड yesterday. आणि those are some of the fondest memories that I have had growing up. So thank you very much for being such a big part of my life. And I hope that in the next 40 years you have more and more time for me and Partha and your other brothers and sisters, and Rama and Renuka have a lot of fun just like we had. So happy birthday once again. मैं तेजा हूँ. One poem for कवी's birthday. एका कुत्रीच्या पाठीमागे 10 कुत्र्यांची लाईन. एका कुत्रीच्या पाठीमागे 10 कुत्र्यांची लाईन. एकाला मारला दगूर, पळून गेले 9. Happy 40 Kavi. So you're like officially old enough to know better but young enough to do it anyway. But seriously, wish you a very very happy 40th birthday and may this milestone year bring you lot of joy, health, happiness and wonderful memories to cherish for long. Happy birthday. Happy birthday Kavilya Kaka. हाय कविदादा. अरे बाला एवढा मोठा झाला. आगरी शोले आठवते का? आगरीमध्ये देतो तुला आता शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे कविदादा. हाय कविदादा. Many many happy returns of the day. Happy 48th. I cannot believe you are already 40. I wanted to share one or two of my memories with you. One memory was that you came to my school with some like project that you built then, and like I was so proud of you and I told everyone like it's my Kavidada. And one more memory of you was that sketching. Like you have always been like good with it, and honestly you were like one of the reason why I started sketching myself. Looking back, there is such mix of pride and joy when I think of those moments. And here's to you, 40 years young, still inspiring, still brilliant, and only getting better with time. Wishing you loads of happiness, health, and fun in this new decade. Cheers to many more memories ahead. Happy birthday. हॅलो कविदादा. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला एक फनी स्टोरी सांगायची आहे. ॲक्च्युली लहान असताना ना सगळे दिवाळीच्या वेळेस बांधणला यायचे, तेव्हा दुपारी जेवण वगैरे झालं की आम्ही लपाछुपी खेळायचो आणि ज्याच्यावर राज्य असायचं तो 1 ते 10पर्यंत काउंटिंग करायचा आणि बाकीचे जे लपलेले असायचे तर कविदादा काय करायचा, लपायचं असायचं ना तेव्हा मोठे जे झोपलेले असतात त्यांच्यामध्ये जाऊन झोपायचा आणि पूर्ण डोक्यावर चादर घेऊन झोपायचा आणि त्याला पकडलं की मग सांगायचं अरे मला झोप येते आता मी नाही खेळत, असं करायचं आणि खेळायचंच नाही. आम्हीच खेळायचो. आम्ही सांगायचो कविदादा चल ना खेळायला. जायचं नाही मी झोपतो असं करून तो यायचाच नाही खेळायला लपाछुपी. खूप मजा यायची. पण
Hello. Wish you many, many happy returns of the day. Happy birthday. So, I don't have any story to share, but the most important thing is you have always been my role model, and I have always looked up to you, and I still do. You and Pooja both were always there for me whenever I needed, and that means a lot to me. And I feel this is a great opportunity to express this. And so happy birthday once again, and I wish you all the love and success in this world. Hey, happy Happy birthday, Kavi Kavi Dada. Dada. I hope you have a wonderful birthday, have a wonderful day. You're like the big brother we both never had. रिमेंबर लाईक आपण आपला जो लेजेंडरी एक्स्ट्रा सुपर चीजी पिझ्झा तसा बघितलं तर आता तो पिझ्झा तू झालाय. एक्स्ट्रा स्मार्ट, एक्स्ट्रा हँडसम, एक्स्ट्रा वाईज अँड नाव ऑफिशियली अ प्रिन्सिपल इंजिनियर ॲट इंटेल. म्हणूनच तुझ्या हुशारीमुळेच आम्ही सगळे आमचे दुनियातले प्रॉब्लेम्स तुझ्याकडे घेऊन येतो. Though you never give solutions, it's always Vaini who gives solution. That's correct. But we both love you. We really, really miss you. And I hope you stay here forever with us. You're just like our family. And we really miss you. Bye. Bye. Happy birthday, Kavi Kaka. Congratulations on completing 4 decades. Welcome to the club, 40s club. But it's not that bad. It's the new 30. So hope you enjoy your day. Have a blast. And welcome to the club again. Happy birthday! Happy birthday, Kavi Kaka. Happy birthday, Kavi Mama. Thank you for being the one of the best uncles I've ever had. You've always helped me in my studies and learning new things. You've always gifted me things that I never asked for on my birthdays and Christmas Eve. Once again, happy birthday. कैवल्यराव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 40शीत आलायस, परंतु अजूनही तुझा हसतमुख चेहरा आहे तो लहान मुलांसारखाच आहे. तुझ्या व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं झालं तर तुझा समजूतदारपणा हा माझ्यासाठी एका मोठ्या भावासारखा असतो. जेव्हा मला मार्गदर्शनाची गरज असते, जेव्हा मला मस्ती करायची असते, तेव्हा तू लहान भावासारखा असतोस. आणि जेव्हा मला काहीच करायचं नसतं तेव्हा तू मित्रासारखा माझ्या मागे उभा असतोस. तर असंच तुझं व्यक्तिमत्व हे शेवटपर्यंत तू टिकवून ठेव. आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या 1000 लाख कोटी शुभेच्छा. कवी, तू आमच्यासाठी तर नेहमी स्पेशल राहिलायस आणि राहणार. आणि मला तुझा स्वभाव इन जनरल सगळ्याच बाबतीत आवडतो. मी तुला परफेक्शनिस्ट पहिल्यापासूनच बोलते. तुझं कुठली पण गोष्ट ऑर्गनाईज करणं, ठीक आहे, इवन कामामध्ये पण तुझं एवढं छान. आता प्रिन्सिपल इंजिनियर पण झाला आहे, त्याच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि असाच वरती यशाच्या शिखरावरती चढत राहा आणि आमची तुला नेहमी साथ असेल. आणि असंच हसत खेळत राहा. आणि एज तुझ्यासाठी काही मॅटर करत नाही. तू जसा तसाच राहणार आहे माझ्यासाठी. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कवी. हॅलो कवी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुझा स्पेशल वाढदिवस आहे त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा. असा चांगला राहा. अरे कितवा वाढदिवस? 40वा? अरे मला तर वाटलं 14वा नाही तर 18वा. असं वाटतच नाही. तू एवढा मोठा झालायस, 40वा वाढदिवस आहे. तस अजूनही तसाच तू एनर्जेटिक, यंग, डॅशिंग असं आहे तुझी पर्सनॅलिटी. फक्त काय ते थोडेसे केस पांढरे झाले, तेवढाच फरक. आणि दाढी पण पांढरी झाली. हो हो हो. आपली पहिली भेट 2016 साली झाली. तू आणि पूजा आम्हाला पहिल्यांदा भेटलात. पण आम्हाला असं कधीच वाटलं नाही की तुम्ही आत्ता आम्हाला एवढ्या या 7-8 वर्षामध्ये भेटलात. असं वाटतं की आपण किती वर्षापासून एकत्र आहोत, किती वर्षापासून आपण भेटतो आहोत. असंच वाटतं तुमच्या दोघांकडे बघितलं की दोघंही तुम्ही इतके आमच्या घरामध्ये आणि सगळ्यांमध्ये इतके मिसळून गेला आहात आणि आम्ही देखील तुमच्यामध्ये इतके मिसळून गेलो की असं वाटतच नाही. आम्ही तुमच्याकडे हक्काने यायचो, हक्काने कोणी मागायचो. असंच आमच्यावरती प्रेम राहून दे. आमचं तुमच्यावर प्रेम आहेच. पण तुमचंही असेच राहू देत.
आणि असेच आपले संबंध कायम दृढ होत राहू. तुला तुला वाढदिवसाच्या खूप पुन्हा खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. खूप मजा करा, खूप एन्जॉय करा आणि Bye. आम्हाला फोटो पाठवा. बाय बाय. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे कैवल्य. खूप छान वाटतंय तुला 40th बर्थडेला विश करताना. खूप खूप आशीर्वाद. लहानपणीचा हसरा आनंदी कवी मला छान आठवतोय. आणि तुला सांगू का, खोडसाळ माझ्या किचनमध्ये जाऊन मी आलू बुखार खाऊ का विचारणारा पण मला आठवतोय. त्याचबरोबर खूप कष्ट करून हुशारीने यश मिळवणारा पण कवी मला आठवतोय. आणि त्याचं तुला सगळं यश मिळत आलेलंच आहे आणि अजूनही पुढे मिळत राहील आणि असंच मिळत राहो अशी माझी इच्छा आहे. आणि तू खूप मोठा हो, खूप आनंदी हो आणि तुझ्यातलं जे बालमन आहे ते कधीच हरपून जाऊन देऊ नको. ते तसंच ठेव, जिवंत ठेव. ते सगळ्यात मोठा तुझा प्लस पॉईंट आहे. आणि तुझा गोड स्वभाव सगळ्यांना आठवतो. तू दिलेलं मला गणपतीचं चित्र तुझ्या हाताने काढलेलं माझ्याकडे अजून नीट ठेवलेलं आहे. तुझा संसार बघता आला. तुझी पूजा पण फार गोड आहे. सगळं खूप समाधान वाटलं. आज जर मी तुला प्रत्यक्ष येऊन विश करू शकले असते तर मला खूप आनंद झाला असता. पण सगळ्याच गोष्टी शक्य नसतात ना. तर इथूनच तुला खूप आशीर्वाद देते. असाच छान राहा, आनंदात राहा, यश मिळवत राहा. हां, ऑल द बेस्ट. बाय. हॅपी बर्थडे कवी. हॅपी माइलस्टोन बर्थडे. कसा सेलिब्रेट करतोयस? आय होप यू आर डुईंग समथिंग स्पेशल. आम्ही तर तिथे मस्त स्पेशल सेलिब्रेशन करतोय तुझ्या बर्थडे ओवर थाय फूड. हे कबे, हैप्पी बर्थडे. आई स्टिल रिमेंबर हम लोगों ने संतोषा में कितने मजे किए थे व्हेन ही केम टू सिंगापुर फॉर द फर्स्ट टाइम. हॅपी बर्थडे कवी. हॅपी बर्थडे वन्स अगेन कवी. हॅपी बर्थडे कवी. 40 years. वाव. वाटतच नाही माझ्यासाठी तू कधी मोठाच होत नाहीस. पण एनिवेज चल, वयानी आणि हुद्द्यानी दोघांनी खूप मोठा झालायस आता तू. एन्जॉय कर. आणि मला अजूनही तुझा 7वीतला कवी अगदी व्यवस्थित आठवतोय. आणि आय थिंक तू 7वीत होता तेव्हा मी तर 4थीत होतो. पण मला तुझं ते अगदी घड्याळ अजूनही आठवतंय ज्याच्यातून अलार्मचा आवाज म्हणजे कोंबडीचा आवाज. कधी मिळालं तर मी अजूनही ते घेईन. चल, मजा कर आणि सी यू सून. कवीचा बर्थडे सो एक मार्गरीटा तर पाहिजेच रे. Cheers. 40th बर्थडे असं नाही वाटत का की याचा एक 40th ऑलरेडी एक 5-1 वर्ष आधीच येऊन गेलं होतं. त्याचं वय कधीच झालंय रे. आता जस्ट नंबर ही इज जस्ट कॅचिंग अप विथ नंबर्स. सो बेसिकली आतापर्यंत जे काय चाललेलं दॅट वॉज नॉट द मिड लाईफ क्रायसिस. इट्स गोना हॅपन आफ्टर दिस. सो गुड लक पूजा. 40 is the new 30. तुला 6-pack शॉर्टकट जमला नाही, but you age like a fine wine. More like a wine that was open on the counter for a week. For a week. But in all seriousness, Kavi, you have been one of our closest friend who has always been there when we need you. So cheers to your 40th. Can't wait to celebrate it with you in Austin. लवकर ये, आपण मस्त पार्टी करू. Here's to many more years of late night hangouts, margaritas, and all the nonsense that we do. And Happy birthday. Happy birthday, Kavi. Happy birthday, Kavi Kaka. Happy birthday, Patil. हॅपी बर्थडे पाटील. वेलकम टू द 40 क्लब. आता म्हातारा झाला आहेस तू. हे कवी काका झाला आहे म्हातारा काका. 40 वर्षांचे 2 म्हातारे बसून मार मारायला. अरे आम्ही एक मिनिट. हॅपी बर्थडे कवी काका. हॅव अ गुड डे. हॅव अ गुड डे. रुही कडून पण हॅपी बर्थडे. हेलो रुही बेबी. हेलो रुही बेबी. हैप्पी बर्थडे कवी काका. क्या सोच रहा है सुजीत? मेरा एक दोस्त का बर्थडे है, सोच रहा हूँ उसको कैसे विशेष भेजूं मैं. कौन है ये दोस्त? ये मेरा पोर्टलैंड का 1 नंबर चुलबुल दोस्त है. ओह, कैसा दिखता है वो?
दिखने में एकदम इमरान हाशमी जैसा दिखता है. वो सब काम भी इमरान. समझा ओके ओके. क्यों अच्छा लगता है वो? समता. वो सबके बीचों बीच समता स्थापित करता है. सब उसके लिए इक्वल है, इक्वल. सबको समता से देखता है. अच्छा है. और क्या अच्छे गुण है उसके? और क्या अच्छे गुण हैं? वो दिन रात पूजा में लगे रहता है. सुबह शाम पूजा. अरे वाह, बहुत रिलीजियस है, बहुत रिलीजियस. वाह वाह वाह. और क्या अच्छा है उसके बारे में, कुछ और बता. पकाता बहुत है. अरे फिश करी, फिश फ्राई, बहुत टेस्टी, मस्त. Jokes apart, Kavi bro, a very very happy 40th birthday. We really love you. We really are missing you here. We really look up to you. You've done us all proud. Most certainly, I hope you've done yourself proud. A very happy 40th birthday. Live life as you've been doing until now. And बहुत जल्दी I'll see you in Hyderabad. Happy birthday, Kavi. We all love you. Here's to next 40 years with much wiser and happier and more fun-loving Kavi that we all miss here. So hope to see you soon and happy birthday again. Happy birthday, Kavi Kaka. Hi Kaivalya, very happy 40th birthday wishes to you. Extremely proud of you, what you have achieved and how you are going in life. Extremely happy to see your journey. Rahul and I, we met Kaivalya during our engineering days. Initially, he came across as some kind of a nerdy, needy and trying too hard kind of a kid. The memory that I would like to share is how we felt when our first semester results came out. Rahul and I, we were just looking at it from, I would say, passing. I mean, we were just worried that we might flunk. So we were just happy that we passed. And we were like happy that we passed, but we were actually sad that our friend Kaivalya, who used to hang around with us all the time and have all kinds of fun, and he actually topped the class, or university, and we were like extremely shocked. And when 3 Idiots movie came out, the scene from that movie of the results, I told Kaivalya that's exactly how we felt when we actually heard that you topped the university. I came to know that he actually studied on his way back home in the crowded Virar train. So I think that you deserve all the success, and probably you deserve it even more. Wish you good luck. Don't settle down so soon. I especially love the way you have your career aspirations intact along with taking care of family, all other values. So I'm happy to know you, your family, and see you soon. Vanzare Zindabad. Bye. And side note, don't try to think what is this entire setup and all of that. I'm just at a friend's place, so I'm just trying to use his place for the recording. Kaivalya Patil, welcome to the 4th floor. Happy birthday. हॅपी 40th. 20 वर्ष झाले आपण एकमेकांना ओळखतो ना, त्यापेक्षाही जास्त. अजूनही आठवलं गोष्टी तर हसू येतं मला. रोमॅन्टिक्स, लिव्हिंग इन स्लो मोशन, ड्रीमर्स, काय काय करायचो आपण यार. रावडी डान्सिंगपासनं हेड बँगिंगपर्यंत, पूल, स्नूकर, नीड फॉर स्पीड, लॉंग ड्राईव्स, सगळे पहिले गोष्टी, पहिले किस्से आपले तेव्हाचेच आहेत ना. पहिले लव, फर्स्ट हार्ट ब्रेक, फर्स्ट पफ, फर्स्ट हाय, फर्स्ट पेग, फर्स्ट गोवा ट्रिप्स. सही है. Good memories. A lot has changed since then, no? Like 20 years we know each other, and now we are responsible fathers and caring husbands. But when I look at you, मला अजूनही तू तेव्हाच्याच त्या टाइम स्टॅम्पचाच आठवतोस, तसाच कवी, मजेशीर, हसणारा, फास्ट पळणारा, रॅन्डम किस्से सुनावणारा आणि जेवायला घरी बोलवणारा कवी. I hope you get to spend the rest of your life like how cheerfully and happily
you are in my memories. I wish you a lot of health, wealth, and happiness, and prosperity in your experiences. Take care. भेटूया लवकरच. काळजी घे. प्रिय कवी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण पत्र तर लिहित नाही, मेसेजच पाठवतो, त्यामुळे इथे प्रिय कवीच म्हणतीये. काय बोलू तुझ्याबद्दल. आयुष्यच माझं सगळं तुझ्याने भरलेलं आहे. लहानपणापासून कवी कधीच तू काही त्रास दिलेला नाही आहेस मला. लहानपणी तब्येतीचा थोडासा त्रास सोडला तर शाळा, कॉलेज, प्रत्येक ठिकाणी तू अभ्यास कधी करून यायचास कधी मला कळलंच नाही. होमवर्क वगैरे तर कायम शाळेतच उरकून यायचास. शाळेमध्ये बाकी मित्र काहीतरी कुरापती काढायचे आणि तुला मात्र हसू कधी आवरायचं नाही, त्यामुळे तूच पकडला जायचास. आल्यानंतर घराच्या इथे खांबावर दगड परफेक्ट बसल्याशिवाय घरात काही यायचा नाही. बहुतेक तेच परफेक्शन तुझ्या अभ्यासात आणि कामात पुढे तुला कामी आलं. कॉलेजला अगरवाल क्लासची ॲडमिशन घेतली तेव्हा तिकडचे बोर्डावरचे मार्क बघून तू म्हटलास, अरे PCM 100 आउट ऑफ 100 कधी असे मिळतात का? पण जेव्हा स्वतःचे मार्क बघितले तेव्हा तुला विश्वास बसला की अरे हो, असे मार्क मिळू शकतात. नाना तर म्हणाले, अरे अभ्यास करताना हा फक्त वर्ल्ड कप मॅच बघत बसला होता, कसे काय एवढे मार्क मिळाले. थोडक्यात काय, हसत खेळत आणि आनंदात तू तुझा अभ्यास उरकला. बोर्डाच्या इथे पत्रकारांनी तुला विचारलं की एवढं विरारून तू अपडाऊन केलंस, कसं काय अभ्यास केलास? तर तू म्हटला, काही नाही हो, प्रवासामध्ये येता जाता हसत खेळत मजेत अभ्यास होऊन जातो. म्हणजे कुठल्याच कष्टाचा तू कधी बाऊ केला नाहीस. कायम एवढे कष्ट केलेस. विरारसारख्या ठिकाणून अपडाऊन करून आज एवढं मोठं कॉलेज व्हिजिट यासारखं करून MS साठी इकडे आलास. त्यानंतर इंटेलचा एवढा सुंदर जॉब करून आज प्रिन्सिपल इंजिनियर तू झालास. आम्हाला केवढी अभिमानाची, सर्व आपल्या नातलगांना, मित्रांना खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज एवढं करूनही मी तुला लहानपणी सांगायचे, कवी किती यश मिळवलं तरी पाय मात्र जमिनीवर ठेव. तसेच डाऊन टू अर्थ तू राहिलेला आहेस. आज पूजासारखी सहचारिणी तुला अगदी योग्य, म्हणजे मजा करायला सुद्धा, वळण लावायला सुद्धा आणि शिस्त लावायला सुद्धा अशी योग्य सहचारिणी तुला मिळाली आहे. रमासारखी गोड बाहुली आम्हाला तू दिली आहेस. अजून आम्हाला आमच्या आयुष्यात काय पाहिजे? खूप आनंद आणि समृद्धी, सगळी भरभराट तू आम्हाला दिली आहेस. अशीच तुझी होत राहो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. विश यू ऑल द बेस्ट. हाय कवी मित्रा, हॅपी बर्थडे. 40 वर्ष फटाफट तुझ्याबरोबर कशी गेली काहीच कळलं नाही. या 40 वर्षात खूपच आनंद, समाधान आणि सुख दिलंस. आणि तुला सांगायचं म्हणजे तुझ्या लहानपणीच्या माझ्या आठवणीतल्या काही गोष्टी फारच कमी आहेत, पण तू कधीच हट्ट केला नाहीस, कधीच त्रास दिला नाहीस. फक्त एकदाच मला तुझ्यावर छडी उचलावी लागली. ती छडी म्हणजे कसं आहे की तू काहीतरी मस्ती केली आणि घरी आलास आणि मग मी छडी घेतली हातात आणि तुला तुझ्यावरती असं हे केली. तर तरीसुद्धा तू हसतच होतास, पण त्यानंतर ती छडी मला कधीच मिळाली नाही. ती छडी तू कुठे ठेवलीस काय मला माहीत नाही, पण गेल्या वर्षी तू म्हणाला की ती छडी तूच लपवलीस म्हणून. तर हा तुझा मुश्किलपणा आणि लोकांना आनंद द्यायचा जी गोष्ट आहे ती तू सांभाळून ठेव. आणि पुढच्या आयुष्यात तुझ्या आणि रमाला पण तीच गोष्ट तू दे, म्हणजे सगळं आयुष्य तुझं सार्थकी लागेल, आमचं पण सार्थकी लागेल. आणि पुन्हा एकदा तुला हॅपी बर्थडे. थँक्यू. हाय कवी, विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आज या स्पेशल डेला मला तुझ्यासाठी खूप काही बोलावं असं वाटतं, बट आय कीप इट शॉर्ट अँड स्वीट. वन ऑफ माय फेवरेट मेमरी विथ यू इज आवर फर्स्ट एवर फोन कॉल, जिथे आय रिमेंबर आय वॉज एक्स्ट्रीमली नर्वस बट यू वर सुपर चिल अँड कॅज्युअल. आणि I remember one crazy thing about you की तू all of a sudden in between our conversation नाना पाटेकरची ॲक्टिंग करायला लागला. अँड आय वॉज लाईक, वेडा आहे का हा मुलगा, असा का पण बोलतो फर्स्ट याला. बट आय थिंक दॅट वॉज दी आईस ब्रेकर
आणि आय थॉट दॅट हा क्रेझी आहे थोडा, but I'm glad that I got married to this crazy person who filled my life with joy and endless love, not just for me but my whole family. I always had a dream की माझा लाईफ पार्टनर असा असावा जो माझ्या पेरेंट्स, माझा दादा, माझी दीदी सगळ्यांशी ॲज अ फॅमिली राहील. आणि यू हॅव ऑलवेज सरपास्ड माय एक्सपेक्टेशन्स. यू मेड माय ड्रीम कम ट्रू. माझ्या आईला इथे आणून तिला स्वतःच्या मुलासारखं प्रेम देऊन आणि इतक्या सुंदर मेमरीज देऊन, आय थिंक नो वन कुड हॅव एवर डन दॅट फॉर मी. अँड आपल्या लाईफमध्ये आय नो की खूप डिफिकल्ट टाइम्स पण आले, बट यू स्टूड बाय मी लाईक अ रॉक. तू मला कधीच कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊन नाही दिला. एवढ्या कठीण याच्यातून पण यू गेव मी सच ब्युटिफुल मेमरीज अँड हँडलिंग युअर करियर अँड फॅमिली अँड एव्हरीथिंग ॲट द सेम टाईम. आय डोंट थिंक असं कोणीही करू शकलं असतं. आय एम रिअली ग्लॅड दॅट you are a part of my life, and the most important, we have such a beautiful daughter together who is also very proud of you. And I think I can just keep on talking about you and it will still not be enough. And I just want you to live a very, very healthy life so that we all can have endless memories together. Ekatra with Rama, we watch her growing up. I want you to experience that journey with me. So I just want you to look after your health, and you are definitely doing that. तू मला कधीच कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत नाराज नाही केलेस. I just want to say that I love you a lot. You are a pure soul, and त्याच्याचमुळे मी तुझ्या प्रेमात पडले आणि अजूनही मी तुझ्या प्रेमात आहे आणि एव्हरी डे मी तुझ्या प्रेमात पडत असते. सो विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे कवी, अँड 40 इज जस्ट द स्टार्ट ऑफ आवर फन जर्नी टुगेदर. आय लव्ह यू अ लॉट. आय होप यू हॅव फन. हाय कवी, and this is your last message, but from your favorite little girl. She's wearing your favorite t-shirt, Pink Floyd, and I'm wearing AC/DC just for you. So here it goes. What do you want to say about Baba? I love you so much. And we have a special song for you. Okay? 1, 2, 3. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर बाबा, हैप्पी बर्थडे टू यू. We love you. We love you. And heart. Heart. Yes.